गुड मॉर्निंग मंडळी. आज तर थोडी थंडी अक्षरशः गारटून टाकलंय, पण काही हरकत नाही. रेडी होतो आणि निघतो सकाळच्या वॉकला. वॉकिंग झाल्यानंतर थोडी स्ट्रेचिंग आणि थोडी एक्सरसाइज करून घेतली. येताना भेटले मला वारकरी मामा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. घरी आल्यानंतर रेडी झालो आंघोळ वगैरे करून. नाश्त्यामध्ये होतं आज पेरू, काकडी, टमाटर, मटकी. माझ्या डाएट प्लॅनमध्ये आठवड्यातून 5 दिवस तर हे मील्स मी घेतो. एक्सरसाइज वॉकिंगमुळे आणि आठवड्यातून 5 वेळा हे मील्स खाल्ल्यामुळे जवळजवळ 2 महिन्यात माझा 5 किलो वेट कमी झालेला आहे. सर्व आवरून दुकानात आलो. दुकान उघडल्यानंतर आतमध्ये येऊन बघतो तर काय शौर्याने पूर्ण कचरा करून ठेवला होता. लॅपटॉपवरील कीबोर्डवरील कवर वगैरे इकडे तिकडे हटवून कॅल्सी वगैरे वर ठेवली होती. त्याच्यानंतर आलो दुकानात, साफसफाई करून पूजा वगैरे करून घेतली. काउंटरमध्ये कॅश वगैरे ठेवला. श्लोकला आणि शौर्याला स्कूल बससाठी सोडायचं होतं. त्याच्यासाठी मी आलो बाहेर येऊन विचारलं श्लोकला, शौर्य कुठे आहे? कुठे गेला तू? शौर्याला जरा मी खवळलो की तू दुकानात येऊन इकडचं तिकडं सामान इकडं तिकडं करतोय म्हणून. तर त्याला राग आला म्हणून त्याने टिफिन बॅग फेकून दिली. मग त्याला समजून त्याला बाहेर बोलवला. नंतर त्याला मी त्याच्या स्कूल बसमध्ये सोडलं. तोपर्यंत मला मेडिकलमध्ये सदाभाऊ आणि दीपक भाईंना बोलवून घेतलं. त्यांच्या संग 2 मिनिटं गप्पा गोष्टी केल्या. त्यांचं प्लॅनिंग होतं की सुट्टी दिवशी कुठं फिरायला जायचं. नंतर मला जायचं होतं गावी. त्यांना कुठं माहीत आहे मला कधीच सुट्टी नसते या. पण इथं भेळवाल्यापाशी आलो, एक भेळ खाल्ली. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो केलं नसलं तर फॉलो करून घ्या.